नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वीच्या सैद्धांतिक अभ्यासक्रमाचा पूर्ण भाग संपवलेला असून सध्या आपण उजळणी व्याख्याने चालू केलेली आहेत आणि या उजळणी व्याख्यानात सुद्धा पहिले 3 पाठ आपण आजपर्यंत पूर्ण केलेले आहेत. शेती व्यवस्थापन किंवा शेतीवाडी व्यवस्थापन असेल, त्यानंतर कृषी अर्थशास्त्र असेल किंवा पीक पद्धती असेल, याबाबतचे सर्व उजळणीसुद्धा आपण पूर्ण केलेली आहे. आणि आज आपण 4थ्या पाठाकडे वळणार आहोत, अर्थात 4थ्या पाठाच्या उजळणीकडे वळणार आहोत. या पाठाचं नाव आहे कृषी विपणन. आणि यामध्ये जे उपघटक आपण अभ्यासणार आहोत त्या उपघटकांची यादी आता तुमच्यासमोर दिसते आहे. सुरुवातीला आपण पाहणार आहे कृषी विपणन म्हणजे काय, त्याची व्याख्या पाहणार आहे. तत्पूर्वी त्याची प्रस्तावनासुद्धा आपण पाहणार आहे. त्यानंतर कार्यक्षम कृषी विपणन जे आहे त्यासाठी कोणत्या पायाभूत सुविधा असल्या पाहिजेत किंवा पूर्वापेक्षित सुविधा काय असायला पाहिजेत याची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत. कृषी विपणनाची कार्यपद्धती काय असते त्याचा एक अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत कृषी बाजारपेठ म्हणजे काय आणि बाजारपेठेचे प्रकार कोणकोणते आहेत. तर विविध घटकांच्या आधारे कृषी बाजारपेठेचे जे प्रकार आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. कृषी विपणनाची कार्य काय आहेत या कार्यांची माहिती आपण घेणार आहोत. आणि त्यानंतरचा जो घटक आपण पाहणार आहोत तो म्हणजे कृषी संवाद. तर अशा पद्धतीनं या पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण विविध उपघटक जे आहेत ते अभ्यासणार आहोत. आता कृषी विपणन याचा अभ्यास करणं का गरजेचं आहे याविषयीची थोडीशी प्रस्तावना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्हाला माहिती आहे आपला कृषी व्यवसाय हा अनिश्चिततेच्या भोवऱ्यात असतो आणि विविध अनिश्चिततेमुळे जोपर्यंत शेतमाल शेतकऱ्याच्या हातात येत नाही तोपर्यंत आणि किती उत्पादन होईल आपल्याला कळत नाही आणि झालेलं उत्पादन पुन्हा किती किमतीला विकलं जाईल याचे सुद्धा आपल्याला निश्चितपणे खात्री देता येत नाही. तेव्हा विविध घटक आहेत जे घटक ह्या शेती उत्पादनावर तर परिणाम करतात पण शेती विपणनावरती सुद्धा परिणाम करत असतात. आणि त्या दृष्टिकोनातून कृषी विपणनाचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. कारण ही अनिश्चितता फक्त इथं संपत नाही. केवळ उत्पादन किती होईल इथपर्यंतच अनिश्चित असते असं नाही, तर ते शेतीचं जे उत्पादन आपण केलेलं आहे ते नक्की कोणत्या किमतीला विकले जाईल, किती बाजारभाव त्याला मिळेल, यासाठी कोणती बाजारपेठ आपल्याला उपलब्ध होईल, कोणत्या बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर त्याला बऱ्यापैकी आपल्याला बाजारभाव मिळतील, बाजारपेठेमध्ये ज्या ठिकाणी जायचे तिथल्या प्रथा कशा असतील, बाजारापर्यंत करायची परत वाहतूक आली, साठवण आली, या सर्व बाबतीमध्ये अनिश्चितता निर्माण होते. म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीने केवळ चांगलं उत्पादनच घेणं पुरेसं नाही तर योग्य पद्धतीनं त्याची विक्री होणं किंवा विपणन होणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं शेतीमालाच्या विक्रीसंबंधात जे उपघटक आहेत त्या उपघटकाचं जे विवेचन आहे ते आपण या कृषी विपणन या पाठामध्ये केलेलं आहे. आता शेतमालाचं जे विपणन आहे त्याचे प्रश्न वेगळेपणाने अभ्यासण्याची गरज आहे. कारण काय होतं आहे की औद्योगिक मालाच्या पुरवठ्यावर उत्पादकांचे बरंच नियंत्रण असतं, परंतु शेतीमालाच्या बाबतीमध्ये तसं नाही. आता औद्योगिक उत्पादनाची किंमत तो उत्पादक ठरवू शकतो, शेतीमालामध्ये मात्र ते निश्चितपणे तसं म्हणता येत नाही. शेतकरी वर्ग जो आहे तुम्हाला माहिती आहे असंघटित असतो, त्याचा उत्पादित माल नाशवंत असल्यानं त्याला माल त्वरित विकण्याची गरज असते आणि अशा व्यापारी वर्गाचा संबंध येतो आणि विक्री अनेक मध्यस्थांच्या तोंड द्यावे लागते त्याला. या कारणासाठी शेतमालाच्या विक्री व्यवस्थेचा एकंदरीत अभ्यास शेतकऱ्याकडे असणं गरजेचं आहे किंवा त्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे असणं गरजेचं आहे. शेतमालाची विक्री कशी होते, विक्रीवरती कोणकोणते घटक परिणाम करतात, कोणकोणत्या प्रकारचे बाजारपेठ असतात, कोणत्या बाजारपेठेमध्ये आपला माल नेला पाहिजे, हे सर्व बाबतीवरती उत्पादनाचा यशस्वीता ठरत असते. तेव्हाच उत्पादनाची प्रक्रिया ही पूर्ण होते. या दृष्टिकोनातून कृषी विपणनाचा अभ्यास असणं आपल्याला थोडंसं महत्त्वाचं आहे.
तर अशा पद्धतीनं आपल्याला याचं थोडंसं प्रास्ताविक सांगता येईल की कृषी विपणनचा अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे किंवा कृषी विपणन कशा पद्धतीनं महत्त्वाचं आहे. तर आपल्या आजच्या या व्याख्यानाचा जो पहिला उपघटक आहे तो म्हणजे व्याख्या, कृषी विपणन म्हणजे काय. तर थोडक्यात सांगायचं झालं तर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री म्हणजे कृषी विपणन. तर शेतकऱ्यांनी उपलब्ध केलेले जे शेतमाल आहे त्याचं एकत्रीकरण करणे, त्याच्या वाहतुकीची सोय करणे, त्याच्या साठवणुकीची व्यवस्था करणे आणि बाजारपेठेतील परिस्थिती विचारात घेऊन योग्य माध्यमाद्वारे शेतमाल ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची जी व्यवस्था आहे किंवा जी प्रणाली आहे त्याला आपण कृषी विपणन असं म्हणायचं. तर अशा पद्धतीने त्याची एक व्याख्या करता येईल किंवा उत्पादकापासून उपभोक्त्यापर्यंत शेतमाल प्रवाह कार्यान्वित व्हावा यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व क्रियांना कृषी विपणन म्हणायचं. त्या उत्पादकापासून उपभोक्त्यापर्यंत माल पोचवणे म्हणजे थोडक्यात काय कृषी विपणन. यामध्ये असणाऱ्या सर्व प्रक्रिया कृषी विपणनमध्ये येतात. तर तिथं थोडक्यात सांगायचं झालं तर उत्पादकापासून उपभोक्त्यापर्यंत शेतमाल पोचवणे म्हणजेच कृषी विपणन होय. तर अशा पद्धतीनं आपण कृषी विपणनाची व्याख्या करू शकतो. आता हे कृषी विपणन जे आहे हे कृषी विपणन जर कार्यक्षम व्हायचं असेल तर कोणत्या पायाभूत सुविधा उपलब्ध असल्या पाहिजेत, कोणत्या पूर्वापेक्षित सुविधा त्या ठिकाणी असल्या पाहिजेत याचा आता आपण अभ्यास करायचा आहे. तर साधारणपणे कृषी विपणनासाठी ज्या मूलभूत किंवा पायाभूत सुविधा लागतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाची व्यवस्था म्हणजे संग्रहण किंवा साठवण व्यवस्था. आता कसं आहे, शेतावर निर्माण झालेल्या शेतमाला उपभोक्त्यापर्यंत पोहोचेपर्यंत काही विशिष्ट कालावधीसाठी आणि काही विशिष्ट कारणासाठी तो साठवून ठेवावा लागतो आणि त्यासाठी सुरक्षित साठवण व्यवस्था गोदामाच्या माध्यमातून करावी लागते. तसंच काही नाशवंत माल असेल, अर्धनाशवंत माल असेल तर त्यांच्यासाठी शीतगृहांची व्यवस्था लागते जेणेकरून तो जास्त काळ आपल्याला टिकवून ठेवता येईल. तर या सर्व दृष्टिकोनातून योग्य साठवण व्यवस्था असणं ही पायाभूत महत्त्वाची सुविधा आहे. तर योग्य पद्धतीचं गोदाम किंवा साठवणगृह असलं पाहिजे, त्यामध्ये योग्य पद्धतीच्या साठवणीच्या सोयी उपलब्ध असल्या पाहिजेत. त्या ठिकाणी साठवणीमध्ये त्या मालावरती कोणताही विपरीत परिणाम होणार नाही यासाठीच्या योग्य सुविधा त्यामध्ये असल्या पाहिजेत. नाशवंत वस्तूंसाठी शीतगृहाची व्यवस्था त्या ठिकाणी असलेली पाहिजे. तर अशा पद्धतीने संग्रहण किंवा साठवण व्यवस्था हे पहिली पायाभूत सुविधा आपल्याला कृषी विपणनासाठी लागते. त्यानंतर दुसरी जी पायाभूत सुविधा आहे तो म्हणजे तात्पुरता पतपुरवठा आणि किंवा कर्ज पुरवठा. पतपुरवठा म्हणजेच कर्ज पुरवठा. तर शेतमालाची जर काढणी शेतकऱ्यांनी केल्या जर त्यांनी ते बाजारात विकायला नेलं तर त्यावेळी काय झालेलं असतं, एकाच वेळी काढणीचा हंगाम आलेला असतो, त्यामुळं आवक मोठ्या प्रमाणात झालेली असते आणि मग मालाच्या किमती घसरलेल्या असतात आणि साहजिकच त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान त्या ठिकाणी होतं. त्याला मिळणारा जो फायदा आहे त्या फायद्यामध्ये थोडंसं घट होते आणि तो नुकसान टाळण्यासाठी जर आपण त्याच्या तारणावर हमी देण्याची किंवा पतपुरवठा करण्याची व्यवस्था जर केली तर मग शेतकरी लगेचच स्वतःचा माल त्या ठिकाणी विकणार नाही. काही काळ तो साठवून ठेवेल आणि ज्यावेळी त्याला बाजारभाव मिळतील त्यावेळी तो विकेल. म्हणजे शेतकऱ्याला पीक उत्पादन केल्यानंतर काही तातडीचे खर्च भागवण्यासाठी जो पतपुरवठा लागतो तो पतपुरवठा जर त्याला मिळाला, कर्ज पुरवठा जर त्याला मिळाला तर तो शेतमाल विकण्याची घाई करणार नाही, काय साठवून ठेवेल आणि त्यानंतर योग बाजारभावाला त्याला मिळाल्यावरच त्याची तो विक्री करेल. तर यासाठी बाजार व्यवस्थेमध्ये तात्पुरत्या पतपुरवठा किंवा कर्ज पुरवठ्याच्या सोयी असल्या पाहिजेत, जी की दुसरी पायाभूत सुविधा आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर तिसरी पायाभूत किंवा पूर्वापेक्षित सुविधा जी आहे जी कृषी विपणनासाठी लागते ती म्हणजे वाहतुकीच्या सोयी किंवा दळणवळणाच्या सोयी. आता शेतकरी काय करतो, सर्व शेती उत्पादन एकाच वेळी तयार होऊन विक्रीसाठी त्याला न्यायचं असतं. विविध शेतकऱ्यांचा माल साधारण एकाच वेळी तयार होत असल्यामुळे तो योग्य वेळेत बाजारपेठेत नेण्यात अडचणी येतात. अपुऱ्या वाहतुकीच्या सोयी असल्यामुळे बऱ्याच वेळा शेतीमाल स्थानिक बाजारपेठेतच शेतकरी कमी बाजाराला कमी किमतीला विकणं त्यांना भाग पडतं. आणि तशातच नाशवंत शेतीमाल जर असेल, भाजीपाला, फळे, दूध या बाबतीत तर वाहतुकीच्या सोयी वेगवान असाव्या लागतात आणि त्यामध्येही योग्य पद्धतीच्या सुविधा असाव्या लागतात की जेणेकरून तो माल जास्त काळ टिकून राहील.
तर अशा पद्धतीनं मग वाहतुकीच्या सोयी, दळणवळणाच्या सोयी असतात. शेतमाल शेतीवाडीपासून त्याच्या बरे घरापर्यंत आणायचं असेल, घरापासून तो बाजारात न्यायचा असेल, योग्य ठिकाणी साठवून ठेवायचं असेल, साठवण ठिकाणापासून पुन्हा विक्री व्यवस्थेपर्यंत न्यायचं असेल, तर या सर्व ठिकाणी योग्य पद्धतीच्या वाहतुकीच्या किंवा दळणवळणाच्या सोयी अपेक्षित लागतात. ह्या सोयी अशा असतात की जेणेकरून शेतीमालाचं नुकसान अजिबात होणार नाही. तुम्हाला आत्ताच सांगितलं की नाशवंत माल जो असतो, भाजीपाला, फळे, दूध, यासाठीच्या सुविधासुद्धा काटेकोर असाव्या लागतात. एकतर ती वाहतूक वेगवान असावी लागते आणि ज्या काळात ते साठवण असते त्या काळात जर त्यामध्ये काही सुविधा तुम्हाला करता आल्या जास्त काळ साठवून ठेवण्यासाठी त्या वाहन व्यवस्थेमध्ये, तर तेही उत्तम राहतं. तर अशा पद्धतीनं ही तिसरी पूर्वापेक्षित सुविधा आहे किंवा पायाभूत सुविधा आहे, ज्याचं नाव आहे वाहतूक किंवा दळणवळणाची सोयी. त्यानंतर चौथी सुविधा आपल्याला कोणती लागते, तर बाजारातील मध्यस्थ किंवा दलाल, माल उत्पादित करणारा शेतकरी आणि उपभोक्ता यांच्या दरम्यान मध्यस्थ किंवा दलालाची जी मोठी साखळी असते त्याच्याद्वारे आपण शेतीमाल विकतो. मात्र बऱ्याच वेळा या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. खेड्यातील व्यापारी अडते असेल, ठोक व्यापारी असेल, कमिशन एजंट असेल, किरकोळ व्यापारी असेल किंवा हमाल, हे सुद्धा शेतमाल विक्रीमध्ये मध्यस्थ म्हणून काम करतात आणि वेळोवेळी विक्रीसाठी सहाय्य करतात. बऱ्याच वेळा त्या प्रक्रियेतून शेतकऱ्याला नुकसानही सोसावं लागतं. त्यानंतर शेतमालाची गुणवत्ता किंवा दर्जा, तर उत्पादित शेतमाल समान गुणवत्तेचा असत नाही. तुम्हाला माहिती आहे की शेतकरी वेगवेगळ्या शेती जमिनीच्या आणि वेगवेगळ्या हवामानाच्या कंडिशनमध्ये शेतकरी हा माल पिकवत असतो आणि साहजिकच त्याचा जो दर्जा आहे किंवा गुणवत्ता आहे ती समान असत नाही. आणि मग शेतमालाला योग्य किंमत मिळावून निघाला शेतमाल त्याच्या गुणवत्तेनुसार आपल्याला विभागावा लागतो आणि मग त्यानंतर शेतमालाचा दर्जा टिकवण्याची शीतगृहाची व्यवस्थासुद्धा असली असावी लागते. तर अशा पद्धतीनं शेतमालाचा गुणवत्ता किंवा दर्जा हा एक पूर्वापेक्षित सोयी सुविधाचा भाग आहे. या ठिकाणी एक तुम्हाला कॅप्शन दिलेलं आहे. त्या कॅप्शनमध्ये तुम्हाला काय म्हटलं बघा, तुमच्या परिसरात असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट द्या व तेथे चालू असलेल्या कृषी विपणन प्रक्रियेची, विपणनाच्या प्रकाराची आणि त्या ठिकाणी येणाऱ्या नोंदी व नोंदवह्या किंवा अभिलेख यांची माहिती घ्या. तर प्रत्येक गावाच्या जवळपास कृषी उत्पन्न बाजार समिती असते, ज्या ठिकाणी कृषी विपणनाची प्रक्रिया पार पडत असते. तर ही कृषी विपणन प्रक्रिया कशा पद्धतीने चालते यासाठी जर तुम्हाला काही अनुभव घ्यायचा असेल, काही पाहायचं असेल, तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुम्ही भेट देऊ शकता. विपणन प्रक्रिया पाहता येते, विपणनाच्या प्रकारची त्या ठिकाणी माहिती होती, विपणनाच्या ठिकाणी कोणत्या नोंदी अभिलेख ठेवावे लागतात या सर्वाची माहिती त्या ठिकाणी आपल्याला घेता येते. तर अशा पद्धतीने हा 4.2 जो आपला भाग होता की कृषी विपणनासाठी कोणकोणत्या पूर्वापेक्षित सुविधा आपल्याला असाव्या लागतात किंवा पायाभूत सुविधा असाव्या लागतात, हे 5 मुद्दे या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत आणि यापूर्वीच्या पाठातही आपण ते कव्हर केलेले होते. तुम्हाला हे 15 दिवस व्याख्यान राहते, तुम्ही वारंवार पाहिले तर तुम्हाला कितीही वेळा या व्याख्यानाची उजळणी पाहता येईल आणि अभ्यासक्रम पुन्हा पुन्हा पाहिल्यामुळं तुमचा तो सराव होईल. परीक्षेवेळी फारसं पाठांतर करायची तुम्हाला गरज लागणार नाही. त्यानंतर आता 4.3 म्हणजे पुढचा जो प्रकार आहे तो आहे कृषी विपणनाची कार्यपद्धती किंवा प्रक्रिया. तर कृषी विपणन कशा पद्धतीने केलं जातं, त्याची प्रक्रिया कशा पद्धतीने असते याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तर कृषी विपणन प्रक्रियेमध्ये साधारणपणे जे प्रमुख 3 टप्पे आहेत ते म्हणजे सुरुवातीला उत्पादित झालेल्या शेतमालाचं एकत्रीकरण करायचं, दुसरं मग मालाची प्रतवारी करायची आणि त्याच्यामध्ये समानता आणायची किंवा गुणवत्ता अथवा दर्जा आणायचा आणि त्यानंतर त्या मालाचं वितरण करायचं किंवा वाटप करायचं. अशा 3 पद्धतीनं कृषी विपणनाची कार्यपद्धती पूर्ण होते किंवा कृषी विपणनाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. तर अशा पद्धतीनं आता तुम्ही पहिला जर मुद्दा आपण बघायचा ठरवला तर पहिला मुद्दा आहे शेतीमालाचे एकत्रीकरण. तर आता वेगवेगळ्या शेतकऱ्यांमार्फत वेगवेगळ्या जमिनीवर वेगवेगळ्या ठिकाणी जो शेतावर तयार झालेला माल असतो तो एकत्र करून सुरुवातीला त्याची मात्रा वाढवली जाते आणि ह्या मात्रा वाढवण्याच्या प्रकाराला आपण एकत्रीकरण असं म्हणतो. तेव्हा वेगवेगळ्या शेतकऱ्यांमार्फत तयार झालेला माल एका ठिकाणी मोठ्या स्वरूपात आणणे म्हणजे एकत्रीकरण करणे. अशामुळं काय होतं, शेतमालाची विक्री अधिक कार्यक्षमतेने करता येते आपल्याला, कारण वेगवेगळ्या शेतकऱ्यांचा
थोडा थोडा शेतमाल स्वतंत्रपणे विक्री करायचा झाल्यास वाहतूक व्यवस्था, साठवण व्यवस्था आणि वितरणाचा खर्च वाढतो. म्हणून सर्व शेतकऱ्यांचा शेतमालाचे एकत्रित करून तो एकत्रितपणे जर तो बाजारात नेला तर ते सर्व दृष्टीने फायदेशीर ठरतं. वाहतूक व्यवस्था, साठवण व्यवस्था आणि वितरण व्यवस्थेचा खर्च त्यामुळं आपल्याला थोडा कमी करता येतो आणि साहजिकच त्यामुळं काय होतं की उत्पादनात किंवा नफ्यामध्ये आपल्या वाढ होते. तसेच प्रतवारी किंवा दर्जा वाढ करून जर देणं सोयीचं होतं एकत्र माल केल्यामुळं. तर उदाहरणार्थ जर तुम्हाला हळद, आले, तंबाखू, कॉफी यांना विकण्यापूर्वी काहीतरी विशिष्ट प्रक्रिया करावी लागते. ही प्रक्रिया प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतंत्र करण्यापेक्षा सामुदायिक एका ठिकाणी केली तर खर्चामध्ये बचत होते आणि एकत्रीकरण करणं त्या दृष्टिकोनातून आपल्याला फायदेशीर असतं. तर अशा पद्धतीनं शेतमालाचं एकत्रीकरण करणे हा पहिला मुद्दा ह्या कृषी विपणन प्रक्रियेमध्ये आहे. त्यानंतर आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की शेतमालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्याची प्रतवारी करावी लागते. कारण शेती उत्पादनाचं विभिन्न स्वरूप असतं. वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या जमिनीतून वेगवेगळ्या हवामानाच्या ठिकाणी केलेला माल असतो, तो त्याचा दर्जा भिन्न असतो. मग एकत्र केल्यानंतर प्रत्येक शेतकरी वेगवेगळ्या हवामानात वेगवेगळ्या जमिनीवरून आपलं पीक पिकवलेलं असल्यामुळं आणि ते स्वतःच्या ज्ञानाच्या आधारे शेती करत असल्यामुळं हे अंतिम माल जो तयार होतो तो माल थोडासा गुणवत्तेमध्ये त्याच्या फरक असतो. तर म्हणून मग एकत्र केल्यानंतर त्याचं दर्जानुसार गट पाडणे किंवा प्रतवारी करणे आवश्यक असते. अशी प्रतवारी केल्यामुळं काय होतं, त्या मालाची ओळख त्याच्या दर्जानुसार होते आणि शेतमालास जास्त किंमत देण्यास मग व्यापारी तयार होतात किंवा ग्राहक तयार होतो. तर वारीनुसार जर शेतमालाची विभागणी करून योग्य बाजारपेठेत पाठवलं तर वाहतुकीच्या खर्चात सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये बचत होते. तर अशा पद्धतीनं हा दुसरा टप्पा आहे कृषी विपणन प्रक्रियेतला आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो शेतीमालाचं वितरण करणे किंवा वाटप करणे. एकत्रीकरण केलं, गुणवत्ता सुधारली, त्यानंतर शेवटचा टप्पा असतो वितरण करायचं किंवा वाटप करायचं. म्हणजेच त्या उत्पादकापासून तयार झालेला माल हा उपभोक्त्याला द्यायचा किंवा ग्राहकाला द्यायचा, याला म्हणायचं वितरण करणे किंवा वाटप करणे. तर बाजारात नेलेला शेतीमाल प्रत्यक्ष उपभोक्त्यापर्यंत जाण्यासाठी जी व्यवस्था असते त्याला वितरण व्यवस्था असं म्हणतो आपण. आणि प्रतवारी केल्यास शेतमाल आवश्यकतेनुसार आणि मागणीनुसार आपल्याला वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये पाठवता येतो आणि त्याचं विपणन किंवा वितरण करता येतं. ही प्रक्रिया विपणन व्यवस्थेतली अतिशय खर्चिक आणि वेळ खाणारी किंवा वेळ लागणारी प्रक्रिया असली तरी ती अतिशय आवश्यक असते. या प्रक्रियेत काही वेळा शेतमालाची आपल्याला बांधणी करून म्हणजेच पॅकिंग करून आवेष्टन करावं लागतं. पाकिटमध्ये किंवा पिशव्यांमध्ये ते भरावं लागतं. मग ठोक विक्री अथवा किरकोळ विक्री याचाही समावेश या वितरण व्यवस्थेमध्ये असतो किंवा वाटप व्यवस्थेमध्ये असतो. तर अशा पद्धतीनं ही जी आहे आपल्याला कृषी वितरण किंवा वाटप करणे ही व्यवस्था करता येते. तर एकूण आपण 3 प्रकार याच्यामध्ये पाहिले. कशामध्ये की शेतीची जी विपणन व्यवस्था किंवा विपणन प्रक्रिया आहे त्यामध्ये कोणकोणते 3 टप्पे पाहिले. एक तर शेतमालाचं एकत्रीकरण कसं केलं जातं, त्यानंतर शेतमालाची प्रतवारी किंवा समानता आणली जाते आणि वितरण किंवा वाटप व्यवस्था कशा पद्धतीने केली जाते. तर हे 3 प्रमुख टप्पे तुम्हाला महत्त्वाचे आहेत कृषी विपणन प्रक्रियेमध्ये. यावरती प्रश्न विचारताना हे 3 टप्पे जे आहेत ते 3 टप्प्याची यादी करा म्हणून तुम्हाला 2 मार्काला विचारले जाईल. ह्यातला एखादा प्रकार शेतमालाचे एकत्रीकरण असेल किंवा वितरण करणे, वाटप व्यवस्था यापैकी एक तुम्हाला वर्णन करण्यासाठी किंवा थोडक्यात उत्तर लिहिण्यासाठी प्रश्न येईल किंवा मोठा प्रश्न तुम्हाला असा विचारला जाईल की कृषी विपणनाची कार्यपद्धती किंवा कृषी विपणनाची प्रक्रिया थोडक्यात स्पष्ट करा किंवा त्याचे वर्णन करा, असा प्रश्न विचारला जातो परीक्षेवरती. तर अशा पद्धतीने ही कृषी विपणन व्यवस्था झाली. यानंतर जे कृषी बाजारपेठेचे जे प्रकार आहेत हे अनेक प्रकार आहेत आणि हे कृषी बाजारपेठेचे प्रकार विविध घटकांच्या आधारे आपण त्याचं वर्गीकरण करत असतो. आता त्यामध्ये सुरुवातीला आपण कृषी बाजारपेठ म्हणजे काय हे पाहणार आहोत. तर कृषी बाजारपेठ म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर कृषी बाजारपेठ म्हणजे अशी मोकळी जागा किंवा अशी इमारत असते की ज्या ठिकाणी शेतीमालाची खरेदी आणि विक्री होत असते. शेतीमालाचा खरेदी विक्रीचा व्यवहार ज्या ठिकाणी चालतो त्या ठिकाणाला आपण कृषी बाजारपेठ म्हणायचं. मग ती कृषी बाजारपेठ म्हणजे मोकळी जागा असेल, मोठं आवार असेल किंवा एखादी इमारत असेल त्यामध्ये सुद्धा हा कृषी मालाचा खरेदी व्यवहारचा किंवा विक्री व्यवहार चालत असेल, या सर्वाला आपण कृषी बाजारपेठ असं म्हणायचं. आणि मग या कृषी बाजारपेठेचे अनेक प्रकार तुम्हाला मी सांगितलेले आहे आत्ताच की ते अनेक प्रकार आहेत. ते
विविध घटकांवरती अवलंबून असतात. त्यातले 1 किंवा 2 घटक आपण पाहूया आणि त्यानंतर आपल्याला या टॉपिकवरती आजची परीक्षा घ्यायची आहे. या परीक्षेचा कोड मी आत्ताच तुम्हाला व्याख्यानात सांगतोय, तो म्हणजे 50. तर 50 हा कोड तुम्ही वापरायचा आहे आणि परीक्षा द्यायची. आता ही परीक्षा कधी देता येते तुम्हाला? आपलं व्याख्यान पूर्ण झाल्यानंतर. आपलं व्याख्यान 6:15 ते 7 या वेळेत असतं. 7 नंतर जेव्हा तुम्ही प्रिव्हियस बटन दाबून पेपर 3मध्ये जायचं आणि आपला आजची तारीख टाकून ते जर व्याख्यान निवडलं तर त्यामध्ये खाली गो टू टेस्ट म्हणून जे एक हेडिंग येतं, त्या गो टू टेस्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला परीक्षा देता येते. साधारणपणे आपण 5 मार्काची परीक्षा घेतो. चुकी बरोबर द्या किंवा गाळी जागा लिहा किंवा जोड्या जुळवा लिहा, अशा प्रकारचे प्रश्न आपण यामध्ये विचारत असतो. तर आजच्या या अशा प्रकारच्या परीक्षेला आपण कोड क्रमांक जो तुम्हाला सुरुवातीला टाकायचा असतो तो 50 असा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरं एक महत्त्वाची गोष्ट यापूर्वी मला सांगायची आठवली ती म्हणजे आपण आपल्या प्रशालेमध्ये योग्य प्रकारे व्यवस्था केलेली आहे. कोरोना प्रतिबंधक बाबींच्या गोष्टींचं जे मार्गदर्शक तत्व शासनामध्ये त्याप्रमाणे आपण सोयी केलेले आहेत. आपले नियमित तासिकासुद्धा चालवले झालेले आहेत. त्याला सध्या 20% विद्यार्थी येत आहेत. ज्यांना या तासाला यायचे ते सकाळच्या वेळेमध्ये, त्यावेळी रोज 8 ते 11 वेळेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी यायचं असते. यासाठी 12वीला मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या 3 दिवसात 8 ते 11 वेळेमध्ये तुम्ही यायला हरकत नाही. मात्र येत असताना कोरोना प्रतिबंधक बाबीची जी मार्गदर्शक तत्त्वे शासनाने घालून दिलेली त्याचा पूर्ण वापर तुम्ही त्या ठिकाणी करायचा आहे. मास्क घालायचा असेल, सॅनिटायझर फवारायचं असेल, ऑक्सिजनची तपासणी करायची, या सगळ्या व्यवस्था आपल्या शाळेमध्ये आहेत सॅनिटायझरच्या आणि ऑक्सिजन तपासणीच्या, तापमान तपासणीच्या. पण तुम्ही स्वतः येताना तुमच्याजवळ मास्क असला पाहिजे, स्वतःची पाण्याची बॉटल असली पाहिजे, हे सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं आहे. तर या सर्व बाबी सांभाळून ज्याला येण्याची इच्छा आहे प्रत्यक्ष तासाला ते येऊ शकतात. विद्यार्थी संख्या वाढली तरी आम्ही ते तासाचं नियोजन दूर अंतरावर मुलं बसवण्यासाठी करत असतो रोज. त्या पद्धतीने ते केलं जाईल. ज्यांना येणं शक्यच नाही त्यांनी नेहमीप्रमाणे ही व्याख्यानं पाहिजे, त्याची परीक्षा द्यायची आहे. तुम्हाला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे तुमची जर्नल्स लिहायची आहेत, गृहपाठ वह्या लिहायचे आहेत, वर्गपाठाचे स्वाध्याय लिहायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही केव्हा शाळेत येतात त्यावेळी ते माझ्याकडून तपासून घ्यायचं आहे. तर ह्या सर्व बाबी तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आत्ताच आपण कृषी बाजारपेठ म्हणजे काय ते पाहिलं. आता कृषी बाजारपेठेचे प्रकार आपण पाहणार आहोत. दुसऱ्या भाषेमध्ये याला सांगायचं झालं तर कृषी बाजारपेठेचं वर्गीकरण कसं केलं जातं ते वर्गीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर विविध बाजारपेठेंचे जे विविध घटकांच्या आधारे वर्गीकरण केलं जातं, त्यामध्ये पहिला जो घटक आहे त्या घटकाचं नाव आहे जागा किंवा स्थान. तेव्हा तुमच्या बाजारपेठेची जागा कोणती आहे, तुमच्या बाजारपेठेचं स्थान कोणतं आहे, यावरून तुमच्या बाजारपेठेचं वर्गीकरण आपल्याला करता येतं किंवा त्याचे प्रकार आपल्याला सांगता येतात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे प्राथमिक घाऊक बाजारपेठ. तर प्राथमिक घाऊक बाजारपेठ साधारणतः मोठ्या शहरामध्ये असते. तर अशा मोठ्या शहरामध्ये असलेल्या बाजारपेठेमध्ये मालाची जी देवगाव आहे ती शेतकरी आणि व्यापारी यांच्यात सरळ होत असते. तर यामध्ये मध्ये कोणी नसतो. शेतकरी आपला माल घेऊन बाजारपेठेमध्ये येतो आणि त्या बाजारपेठेमध्ये मग व्यापारी समक्ष त्या ठिकाणी येतात आणि त्या दोघांमध्ये या शेतीमालाचा खरेदी विक्रीचा किंवा देवघेवीचा व्यवहार त्या ठिकाणी केला जातो. अशा बाजारपेठेला आपण प्राथमिक घाऊक बाजारपेठ असं म्हणतो. त्यानंतर दुय्यम घाऊक बाजारपेठ असा पण एक प्रकार आहे. आणि दुय्यम घाऊक बाजारपेठेच्या बाबतीत जर तुम्हाला सांगायचं झालं तर या बाजारपेठा जिल्हा स्तरावरील मुख्यालय किंवा रेल्वे स्टेशन किंवा जवळील व्यापार केंद्रात असतात. तर या बाजारपेठा साधारणपणे जिल्हा स्तरावर असतात, हे याच्यावर तर लक्षात येतं. त्यानंतर सीमांत बाजारपेठ. सीमांत बाजारपेठ ही ग्राहक किंवा प्रक्रिया केंद्र यांच्याकडे शेतीमाल विकला जातो किंवा निर्यातीसाठी साठवला जातो. या बाजारपेठा मोठ्या लोकसंख्येच्या शहरामध्ये असतात. साधारणतः चेन्नई, कोलकाता या ठिकाणी ह्या सीमांत बाजारपेठा आपल्याला दिसतात किंवा दिसून येतात. त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावरील बाजारपेठ. समुद्रकिनाऱ्यावरती आयात निर्यातीसाठी आपण समुद्र किनाऱ्याचा वापर करत असतो. जहाजामध्ये मोठ्या प्रमाणात मालाची आयात निर्यात केली जात असते आणि अशा समुद्रकिनाऱ्याच्या ठिकाणी सुद्धा बाजारपेठ असते. त्याला म्हणायचं समुद्रकिनाऱ्या
वरील बाजारपेठ जी प्रामुख्यानं परदेशामध्ये शेतीमाल नेण्यासाठी त्याचा वापर केला जातो. देशांतर्गत वाहतुकीसाठी सुद्धा सागरी वाहतूक असते. तर समुद्रकिनाऱ्या शेजारी अशा पद्धतीच्या बाजारपेठा प्रामुख्यानं त्या ठिकाणी असतात. त्यानंतर जत्रेतील बाजारपेठ. आता जत्रेतील जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ प्रामुख्यानं तुम्हाला माहिती आहे की मोठमोठ्या धार्मिक उत्सवाच्या वेळी अशा प्रकारचे बाजार भरवले जातात आणि अशा बाजारामध्ये शेतमालाचे व्यवहार केले जातात. आपल्या परिसरामध्ये तुम्हाला माहिती आहे शंकरनगर या ठिकाणी आपण जे प्रदर्शन असतं, महाशिवरात्र असते त्यावेळी मोठ्या प्रमाणात प्रदर्शन भरवलं जातं आणि त्या ठिकाणी कृषी प्रदर्शनसुद्धा भरवलं जातं. त्यालाही पारितोषिके दिली जातात. पण या ठिकाणी मोठमोठे स्टॉल तयार केले जातात. त्या स्टॉलमध्ये कृषी साहित्याची विक्री होत असते किंवा कृषी उत्पादनाची विक्री त्या ठिकाणी केली जात असते आणि अशा पद्धतीच्या विक्री व्यवस्थेला आपण जत्रेतील बाजारपेठ असं म्हणतो. तर हे झाले 5 प्रकार. आपल्याला स्थानानुसार किंवा जागेनुसार बाजारपेठ कशा पद्धतीनं त्याचे प्रकार असतात. तर प्राथमिक बाजारपेठ ही मोठ्या शहरामध्ये असते. दुय्यम गावक बाजारपेठ हे जिल्हा स्तरावर असते. सीमांत बाजारपेठ ही मोठमोठ्या शहरामध्ये चेन्नई, कोलकाता यासारख्या ठिकाणी राहते. समुद्रकिनारा बाजारपेठ प्रत्येक ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावरती राहते आणि ज्या ज्या ठिकाणी गावोगाव जत्रा होतात त्या गावोगावातील जत्रेमध्ये सुद्धा बाजारपेठ असते. त्याला जत्रेतील बाजारपेठ असं आपण संबोधतो. त्यानंतर बाजारपेठेचं जे विस्तार आहे किंवा बाजारपेठेचं जे क्षेत्र आहे त्यानुसार बाजारपेठेचा प्रकार कोणता, म्हणजे बाजारपेठेचं क्षेत्र किती आहे, कोणतं आहे, बाजारपेठेचा विस्तार किती मोठा आहे, त्यानुसार बाजारपेठेचे पुन्हा प्रकार या ठिकाणी पडतात. यामध्ये प्रामुख्यानं पहिला प्रकार जो आहे तो स्थानिक बाजारपेठ. आता स्थानिक बाजारपेठ म्हणजे काय, खरेदी विक्रीच्या वेळेला स्थानिक विक्रेता आणि ग्राहक या ठिकाणी यांच्यामध्ये तुम्ही साधारणपणे अशा बाजारपेठा त्याच गावात असतात किंवा शेजारील गावात काही वेळा खरेदी विक्रीची देवघेव होते. याला म्हणायचं स्थानिक बाजारपेठ. तर शेतकरी स्वतःच्या गावामध्ये किंवा लगतच्या गावामध्ये जेव्हा आपल्या मालाची विक्री करतो आणि त्या ठिकाणचे व्यापारी खरेदी करतात तेव्हा त्याला अशा प्रकारच्या व्यवहारात ज्या ठिकाणी होतात त्याला आपण म्हणायचं स्थानिक बाजारपेठ. तर हे झालं स्थानिक बाजारपेठेच्या बाबतीमध्ये. त्यानंतर या विस्तार किंवा क्षेत्रानुसार जो बाजारपेठेचा दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतात विभागीय किंवा क्षेत्रीय बाजारपेठ. आता या बाजारपेठेचा जो विस्तार आहे तो विस्तार क्षेत्र जे आहे ते जिल्हा अथवा राज्य पातळीपर्यंत असतं. म्हणजे हा जो बाजार आहे केवळ गाव पातळीवर राहत नाही तर जिल्हा स्तरापर्यंत जातो किंवा इव्हन राज्य पातळीपर्यंत जातो आणि विशेषतः अन्नधान्याची विक्री अशा बाजारपेठेद्वारे केली जाते. एका गावाहून दुसऱ्या गावावर अगदी राज्यस्तरावर नाशवंत मालाचा क्वचितच याचा वापर केला जातो. राष्ट्रीय बाजारपेठ म्हणून तिसरा प्रकार आहे विस्ताराच्या किंवा क्षेत्राच्या आधारे. तर राष्ट्रीय बाजारपेठ नावातच म्हटले की बाजारपेठेमध्ये शेतमालाचा जो विक्रेता आणि ग्राहक असतात ते राष्ट्रीय पातळीचे असतात, म्हणजेच देश पातळीवरचे असतात. उदाहरणार्थ आता या ठिकाणी चहा असेल, ताग असेल यासारख्या शेतीची उत्पादनं राष्ट्रीय बाजारपेठेद्वारे होते. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे चहा आसाम वगैरे अशा लांबून ठिकाणून येतात आणि हे राष्ट्रीय बाजारपेठेमार्फतच अशा चहाची किंवा तागाची किंवा कॉफीची विक्री केली जाते. तर जेव्हा बाजारपेठेत शेतमालाचा विक्रेता आणि ग्राहक हे देश पातळीवरचे असतात तेव्हा त्याला राष्ट्रीय बाजारपेठ असं आपण संबोधतो. त्यानंतर जी आहे सुविधा पुढची ती म्हणजे जागतिक बाजारपेठ. तर जागतिक बाजारपेठमध्ये ज्या मालाला जागतिक मागणी आहे, ज्या शेतीमालाची खरेदी विक्री जागतिक मागणी आहे अशा मागणी असणाऱ्या मालाची जी विक्री आहे ती जागतिक बाजारपेठेद्वारे केली जाते. जागतिक बाजारपेठ म्हणजे काय, एका देशातून दुसऱ्या देशामध्ये शेतीमालाचा खरेदी विक्रीचा किंवा देवघेवीचा आपल्याला व्यवहार करणे म्हणजे जागतिक बाजारपेठ. आता आपल्याकडून कॉफी असेल, साखर असेल, तेल असेल याला जागतिक बाजारपेठ असते. अनेक गोष्टींची आपण निर्यात करतो, साखरेसुद्धा आपण निर्यात करतो, तेलाची निर्यात करतो, कॉफीची निर्यात करतो. काही माल आपल्याला शेतीमाल अनेक वेळा आयातही करावा लागतो. जेव्हा देशांतर्गत अशा शेतीमालाची जेव्हा कमतरता भासते अशावेळी काही वेळा आपल्याला माल आयात करावा लागतो. ज्यावेळी शेतमाल मोठ्या प्रमाणात आपल्या देशात तयार होतो त्यावेळी तो निर्यातही करावा लागतो
आणि या सर्व आयात निर्यात किंवा खरेदी विक्रीची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपल्याला जागतिक बाजारपेठेमार्फत करावी लागते. तर अशा पद्धतीनं बाजारपेठेचे आपण साधारणतः 2 प्रकार ह्याच्यामध्ये पाहिले, क्षेत्रानुसार बाजारपेठ किंवा विस्तारानुसार बाजारपेठ, दुसरं म्हणजे स्थानानुसार बाजारपेठ किंवा जागेनुसार बाजारपेठ. तर आजचं जे व्याख्यान आहे त्या व्याख्यानामध्ये आपण जी माहिती घेतली त्यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला आपण कृषी बाजारपेठ म्हणजे काय बघितलं होतं. तत्पूर्वी हा टॉपिकच्या अगोदर सर्वात सुरुवातीचा जो टॉपिक आपण प्रस्तावना पाहिली होती, कृषी विपणनाचं महत्त्व काय ते पाहिलं. त्यानंतर कृषी विपणनाची व्याख्या पाहिली, जी थोडक्यात तुम्हाला माहिती की कृषी उत्पादकापासून ते उपभोक्त्यापर्यंत माल पोहोचवणं म्हणजे विपणन व्यवस्था आहे. हे विपणन व्यवस्थेची प्रक्रिया काय असते पाहिली. त्याला आपण कृषी विपणनासाठी पायाभूत सुविधा कोणत्या असाव्या लागतात किंवा पूर्वापेक्षित सुविधा कोणत्या असाव्या लागतात त्याचासुद्धा आपण अभ्यास केला. त्यानंतर बाजारपेठ म्हणजे काय त्याची व्याख्या आपण पाहिली. बाजारपेठेचे वेगवेगळे प्रकार आपण या ठिकाणी पाहिले. त्यातले 2 घटकांच्या आधारे आपण जे बाजारपेठेचे प्रकार आहेत ते पाहिले आणि बाजारपेठेचे प्रकार पाहिल्यानंतर 2 घटकाच्या आधारे उर्वरित घटकाच्या आधारे जे बाजारपेठेचे प्रकार आणि कृषी विपणनाचा जो उर्वरित भाग आहे तो भाग आपण पुढील व्याख्यानामध्ये पाहणार आहोत. तर आता आजचं व्याख्यान संपवण्यापूर्वी, कारण शेवटचे 5 मिनिटं आपल्याला परीक्षेसाठी लागतात, तत्पूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची जी मी पूर्वीच्या रेग्युलर तासामध्ये सुद्धा दिलेली. जे पहिले 3 पाठ आपण आत्तापर्यंत पूर्ण केलेले आहेत त्या पहिल्या 3 पाठावरचा शेवटी तुम्हाला स्वाध्याय असतोय. तो स्वाध्याय तुम्ही पूर्णपणे तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवायचा आहे आणि माझ्याकडून तपासून घ्यायचा आहे. यापूर्वी तुम्हाला जे गृहपाठ दिलेले आहे त्या गृहपाठासाठी स्वतंत्र वह्या तुम्हाला करायला सांगितलेल्या होत्या. तुम्ही विद्यालयात तर विद्यालयाच्या ग्राहक भांडारातून त्या वह्या घ्याव्यात, नसेल तर तुम्ही खाजगी वह्या घेऊन त्याला कवर घालून अनुक्रमणिका तयार करून आतापर्यंत तुम्हाला दिलेले जे गृहपाठ आहेत ते गृहपाठ तुम्ही या ठिकाणी पूर्ण करणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं तुम्हाला प्रात्यक्षिक वहीसाठी काही जवळपास 30 प्रयोग आपल्याला झालेले आहेत. ते 30 प्रयोग तुमच्या प्रयोग वहीमध्ये किंवा प्रात्यक्षिक वहीमध्ये जे आहे त्याला आपण जर्नल म्हणतो त्या जर्नलमध्ये लिहून काढणं अपेक्षित आहे. मंत्री महोदयाने जाहीर केल्याप्रमाणे एप्रिल अथवा मेमध्ये, प्रामुख्याने एप्रिलमध्येच आपली परीक्षा, बोर्ड परीक्षा 12वीची होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून आपण वर्गपाठाच्या वह्या पूर्ण कराव्यात, गृहपाठाच्या वह्या पूर्ण कराव्यात आणि त्याचबरोबर तुम्हाला दिलेले जे प्रात्यक्षिक आहेत ते प्रात्यक्षिकही पूर्ण करणं अपेक्षित आहे. कारण प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये प्रात्यक्षिक वहीला कोण आहेत, प्रात्यक्षिक वहीवरतीच तुम्हाला तुमची प्रात्यक्षिक परीक्षा द्यायची असते. त्यासाठी अभ्यासासाठी सुद्धा या सर्व गोष्टी पूर्ण असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जरी तुम्हाला प्रत्यक्ष व्याख्यानाला वर्गात येणं शक्य झालं नाही तरी आम्ही ज्या दिलेल्या ह्या 3 बाबी आहेत 3 बाबीची पूर्तता तुम्ही करणं गरजेचं आहे. प्रात्यक्षिक वहीमध्ये काही कृती तुम्हाला घरी करायला दिलेल्या आहेत, त्या कृती पूर्ण करून त्या संबंधित प्रात्यक्षिकाच्या वहीमध्ये डाव्या कोऱ्या पानावर ते तुम्हाला चिटकवून घ्यायच्या आहेत. याही गोष्टी आपण सर्वांनी लक्षात ठेवायच्या आहेत. तुम्हाला जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही विद्यालयात येतात तेव्हा प्रत्येक पेपरसाठी तुम्हाला एक प्रकल्प कार्यसुद्धा दिलं जाईल. ते प्रकल्प कार्यसुद्धा तुम्ही या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. त्याचवेळी पायाभूत अभ्यास आणि पर्यावरण या 2 विषयाला सुद्धा तुम्हाला प्रकल्प दिलेले जातात. ते प्रकल्पही तुम्ही पूर्ण करणं आवश्यक आहे. ते प्रकल्प पूर्ण केल्याशिवाय तुमची बोर्डाची परीक्षा त्या विषयांची सुद्धा घेणं शक्य नसतं. तेव्हा या सर्व बाबींचा विचार तुम्ही करून त्या सर्व बाबींची पूर्तता योग्य वेळेतच करून ठेवावी. घरी तुम्हाला मुबलक वेळ त्यासाठी आहे आणि त्यानंतर मग उर्वरित वेळात हे 15 दिवस जे आमची व्याख्यानं तुमच्या डोळ्यासमोर राहतात ती पुन्हा पुन्हा तुम्ही पाहावीत, आत्मसात करावी माहिती. काही त्रुटी वाटत असतील, काही शंका वाटत असतील तर आम्हाला किंवा संबंधित विषय शिक्षकाला तुम्ही फोन करायचा आहे आणि त्या फोनच्या माध्यमातून तुमच्या शंका ज्या आहेत त्या शंका सोडवून घ्यायच्या. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा प्रत्यक्ष विद्यालयात तुम्ही येऊन सुद्धा तुमच्या शंकाचं निरसन करावं. जेव्हा जेव्हा शक्य असेल तुम्हाला तेव्हा तुम्ही वर्गातील अध्यापनाला सुद्धा या ठिकाणी यायला हरकत नाही. परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व तयारी आपली घ्यायची आहे. नेहमी फेब्रुवारी मार्चमध्ये होणारी परीक्षा तर एप्रिल मेमध्ये म्हणजे 2 महिन्याचा कालावधी तुम्हाला फक्त वाढवून मिळालेला आहे.
तर ही बाब लक्षात ठेवून सर्व बाबींची पूर्तता तुम्ही करायची. ज्या विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरण्याचे कार्य पूर्ण केले नसेल तर त्यांनी लवकरात लवकर विद्यालयात येऊन संबंधित वर्ग शिक्षकांना भेटून तुमची जी फॉर्म भरण्याची जी प्रारंभिक प्रक्रिया आम्ही चालू केलेली होती ती पूर्ण करून घ्यायची. त्यासाठी लागणारी कागदपत्र तुम्ही शाळेत द्यायची. तर आजच्या या व्याख्यानानंतरचा जो कोड आहे परीक्षेचा तो 50 आहे. तो 50 कोड वापरून उर्वरित 5 मिनिटासाठी तुम्हाला जी परीक्षा देणार ती परीक्षा तुम्ही पूर्ण करायची आहे. नमस्कार.